Okay. Come back to our points again. In 1864 जॉन न्यूलँड यांनी नेक्स्ट अटेम्प्ट केला, म्हणजे एलिमेंट्सला अरेंज करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेला 56 एलिमेंट टोटल डिस्कवर्ड झाले होते आणि त्यांनी सगळ्यात बेसिक प्रिन्सिपल काय वापरलं, एलिमेंट शुड बी अरेंज इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक, अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने मूलद्रव्यांची रचना केली होती. बरोबर. ओके, सो लेट्स गो अहेड. यांनी कशा प्रकारे टेबल बनवलं होतं आपण पाहूयात. Some of the elements known at that time were arranged in a table. कोणकोणते एलिमेंट्स होते? हायड्रोजन, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन, पोटॅशियम, कॅल्शियम. हे काही एलिमेंट्स त्यावेळेला काय झालेले होते, डिस्कवर्ड झालेले होते. बट इफ यू लुक ॲट दिस एलिमेंट्स, या एलिमेंट्स मध्ये नोबेल गॅसेस नाही आहेत. या एलिमेंट्स मध्ये काय मिसिंग आहे? नोबेल गॅसेस मिसिंग आहेत. म्हणजे ज्यावेळेला न्यूलँडने त्याची थेअरी प्रपोज केली, टेबल बनवला, तोपर्यंत नोबेल गॅसेस म्हणजे निष्क्रिय वायू जे आहेत ते शोधले गेलेले नव्हते. सो हे जे एलिमेंट्स आहेत, न्यूलँडने काय केलं, या सगळ्या एलिमेंट्सला इन्क्रीजिंग ऑर्डरनुसार म्हणजे चढत्या क्रमानुसार अरेंज केलं होतं. अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमानुसार या सगळ्या एलिमेंट्सला अरेंज केलं होतं. अँड ही स्टडीड द प्रॉपर्टीज ऑफ दिस एलिमेंट्स. या सगळ्या एलिमेंटची मूलद्रव्याचा काय केला होता, त्याने अभ्यास केला होता. मग त्याला काय पाहायला मिळालं, त्याने जसा एक एक एलिमेंट स्टडी करायला सुरुवात केलं, त्याला काहीतरी ऑब्झर्वेशन मिळालं. What he observed that? त्याचं ऑब्झर्वेशन असं होतं, he found that properties of the fluorine were similar to the hydrogen. म्हणजे एक एक एलिमेंट स्टडी करत पुढे गेल्यानंतर त्याला असं आढळलं की फ्लोरीनचे गुणधर्म जे आहेत ते हायड्रोजन सारखेच आहेत. सो ही प्लेस्ड फ्लोरीन बिलो द हायड्रोजन. त्याने काय केलं, फ्लोरीनला हायड्रोजनच्या खाली प्लेस केलं. सो इथे एक टेबल तयार झाला अँड ही प्लेस्ड द रिमेनिंग एलिमेंट्स. इथे जो टेबल तयार झाला होता, या टेबलमध्ये त्याने काय केलं, बाकीचे एलिमेंट्स स्लोली प्लेस करायला सुरुवात केली. जसं हायड्रोजनच्या खाली फ्लोरीन आला, तसा लिथियमच्या खाली सोडियम, बेरिलियमच्या खाली मॅग्नेशियम, बोरॉनच्या खाली ॲल्युमिनियम, कार्बनच्या खाली सिलिकॉन, नायट्रोजनच्या खाली फॉस्फरस, ऑक्सिजनच्या खाली सल्फर आणि परत क्लोरीन जो आहे तो फ्लोरीनच्या खाली आला. त्यानंतर पोटॅशियम आणि नंतर कॅल्शियम. म्हणजे त्याने ही जी काही अरेंजमेंट बनवली होती, या मूलद्रव्यांना अरेंज केलं होतं. या मूलद्रव्यांना कसं अरेंज केलं होतं? ऑन द बेसिस ऑफ देअर केमिकल प्रॉपर्टीज. त्याने सगळ्यात अगोदर इन्क्रीजिंग ऑर्डरनुसार ॲटॉमिक मासेस अरेंज केले आणि त्याच्यानुसार नंतर केमिकल प्रॉपर्टीनुसार त्यांना या टेबलमध्ये काय केलंय, अरेंज केलंय. म्हणजे एका कॉलम मध्ये, एका व्हर्टिकल कॉलम मध्ये हायड्रोजन, फ्लोरीन आणि क्लोरीन हे तीन जे आहेत एकाच कॉलम मध्ये, या तिघांच्याही केमिकल रासायनिक गुणधर्म काय असायला हवेत, सारखेच असायला हवेत. त्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज काय असायला हव्यात, सिमिलर असायला हव्यात, असं त्याने एक्सपेक्ट केलं होतं. सिमिलरली लिथियम, सोडियम, पोटॅशियम यांच्या केमिकल प्रॉपर्टीज सुद्धा काय असायला हव्यात, सिमिलर असायला हव्यात. बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम यांच्या प्रॉपर्टीज पण सिमिलर असायला हव्यात. नाउ चेक द हाऊ मेनी एलिमेंट्स आर देअर इन वन रो. उजवीकडून डावीकडे जर आपण गेलो तर किती एलिमेंट्स आपण इथे अरेंज केलेत, किती मूलद्रव्यांना आपण इथे अरेंज केले पाहूयात. 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. 8वा एलिमेंट जो आहे तो परत वरच्या एलिमेंट पेक्षा खाली आला. याचा अर्थ पहिला आणि 8वा एलिमेंट यांच्या केमिकल आणि फिजिकल प्रॉपर्टीज सिमिलर असायला हव्यात. नॉट एक्झॅक्टली सेम बट द सिमिलर. पहिला आणि 8वा एलिमेंट यांच्या केमिकल प्रॉपर्टीज काय असायला हव्यात, सिमिलर असायला हव्यात. सो ही फाउंड दॅट. व्हॉट ही फाउंड? He found that the properties of every 8th element was similar to that of the first. So he kept elements with the similar properties with the one below the other. म्हणजे पहिला आणि 8वा जो मूलद्रव्य आहे त्यांच्या गुणधर्मांमध्ये त्याला काहीतरी साम्यता आढळली, म्हणून त्याने काय केलं,
पहिल्या एलिमेंटच्या खाली त्यानंतर येणारा 8वा एलिमेंट पुट केला आणि सिमिलरली त्यांनी हा टेबल बनवला. लिथियम नंतर येणारा 8वा एलिमेंट सोडियम, बेरिलियम नंतर येणारा 8वा मॅग्नेशियम, बोरॉन नंतर येणारा 8वा अल्युमिनियम. या क्रमाने त्यांनी काय केलं, मूलद्रव्यांना अरेंज केलं होतं आणि त्यांनी एक टेबल बनवलं. आणि या टेबलला त्यांनी कशासोबत कम्पेअर केलं होतं, तर म्युझिकल नोट सोबत कम्पेअर केलं होतं. म्युझिकल नोट, आपल्या इंडियन म्युझिकल नोट तुम्हाला माहिती असतील. काय आहेत इंडियन म्युझिकल नोट? सा रे ग म प द नी सा. इंडियन म्युझिकल नोट काय आहे? सा रे ग म प द नी आणि परत कुठे येतो आपण? साला येतो. म्हणजे 7 पैकी 8वा सप्तक बोलतो ना आपण मराठीमध्ये त्याला. एक सप्तक संपलं की परत आपण पहिल्या शब्दाला येतो. म्हणजे हायड्रोजन, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन संपला की परत आपण फ्लोरीनला येणार. सोडियम, मॅग्नेशियम, अल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर संपला की परत क्लोरीनला येणार आणि परत पुढे जाणार. म्हणजे एक सप्तक संपलं की परत सेम सप्तक रिपीट होतं. म्हणजे एक रो संपला, ती मूलद्रव्य संपली की पहिला जो हायड्रोजन आहे त्याच्यानंतर येणारा जो 8वा एलिमेंट असेल त्याच्यात आणि हायड्रोजन मध्ये काहीतरी केमिकल सिमिलॅरिटी आहे, त्यांच्या प्रॉपर्टीज काय आहेत, सारख्या आहेत, असं आपल्याला पाहायला मिळतं. बरोबर. आता हा जो स्टडी होता न्यूलँडने इंग्लंडमध्ये केला होता. सो त्याने वेस्टर्न म्युझिकल सिस्टम वापरली होती. वेस्टर्न म्युझिकल सिस्टम आपण खाली ब्रॅकेट मध्ये दिली आहे, डो रे मी फा सो ला टी. ही वेस्टर्न म्युझिकल सिस्टम आहे. आपण जसं सारे गा म प द आणि पुढे परत सा येतो आपला, तसा त्यांचा डो रे मी फा सो ला टी आणि परत डो असा येतो. सो म्युझिकल सिस्टम मध्ये 7च नोट असतात. मग ते इंडियन म्युझिकल सिस्टम असो किंवा वेस्टर्न म्युझिकल सिस्टम असो, या म्युझिकल सिस्टम नुसार एलिमेंट्स त्यांनी काय केले होते, अरेंज केले होते. आणि या टेबलला त्यांनी म्हटलं होतं न्यूलँड्स लॉ ऑफ ए ऑक्टेव्ह. ऑक्टेव्ह 8वा एलिमेंट परत सारखा येतो. न्यूलँडचं अष्टक किंवा न्यूलँडचा अष्टकाचा नियम असं त्यांनी म्हटलं होतं. न्यूलँड्स लॉ ऑफ ए ऑक्टेव्ह. ऑक्टेव्ह म्हणजे 8, अष्टक. ओके. काय होता तो नियम? when elements are arranged in an increasing order of their atomic masses. When elements are arranged in an increasing order of their atomic masses, every 8th element had a property similar to that of the first. ज्यावेळेला मूलद्रव्यांना त्यांच्या अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने त्यांची रचना केली जाते, त्यावेळेला प्रत्येक 8वा एलिमेंट हा पहिल्या एलिमेंट सोबत समान किंवा सारख्या केमिकल प्रॉपर्टीज म्हणजे रासायनिक गुणधर्म दाखवतो. पहिल्या आणि 8व्या मूलद्रव्याच्या प्रॉपर्टीज काय असतात, सिमिलर असतात. रासायनिक गुणधर्म त्यांचे काय असतात, सारखे आपल्याला पाहायला मिळतात. दॅट इज अबाउट द न्यूलँड्स लॉ ऑफ ए ऑक्टेव्ह. न्यूलँडचा अष्टकाचा नियम. मग या टेबलमध्ये काय काय फीचर्स होते? एक तर सगळ्यात सिंपल, डोबेरेनच्या त्रिकांपेक्षा हा जास्त बेस्ट होता, कारण त्रिकांमध्ये 3-3चे गट होते, ट्राइड्स मध्ये 3-3चे गट होते. इथे मात्र सगळेचे सगळे एलिमेंट एकाच टेबलमध्ये बसवलेत. जेवढे एलिमेंट माहिती होते तेवढे सगळे एलिमेंट एकाच टेबलमध्ये बसवण्याचा प्रयत्न केला होता. बरोबर. सो फीचर्स ऑफ ए न्यूलँड्स टेबल. न्यूलँडच्या अष्टकाचा काय काय फायदा झाला आपल्याला, त्याच्यापैकी पहिलं, Newlands could arrange element only up to the calcium out of total 56 element. 56 एलिमेंट पैकी फक्त कॅल्शियम पर्यंत जेवढे एलिमेंट होते तेवढेच एलिमेंट न्यूलँडला या टेबल मध्ये अरेंज करता आले होते. दॅट इज अ फर्स्ट लिमिटेशन. लिमिटेशन म्हटलं तरी चालेल, सगळे एलिमेंट्स काही त्याला अरेंज करता आलेले नाहीये. फक्त कॅल्शियम पर्यंत जे एलिमेंट्स होते तेवढेच एलिमेंट त्याला काय करता आले, या ठिकाणी अरेंज करता आले होते. म्हणजे आपण एक्झाम मध्ये लिहिताना पण कॅल्शियम पर्यंतच टेबल लिहायचा आहे. एक सिंपल वे आहे, तुम्ही पिरियोडिक टेबल पहा. पिरियोडिक टेबल मध्ये जर आपण पाहिलं तर शेवटचा 0 ग्रुप एलिमेंट किंवा 18 ग्रुप एलिमेंट कॅन्सल करून टाकायचा. तो कॅन्सल करून राहिलेले जे एलिमेंट आहेत ना कॅल्शियम पर्यंत, ते एकदम सिरियली येतात. हायड्रोजन, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन. नंतर इनर्ट गॅस येतो, तो कॅन्सल करायचा, परत सोडियम कडे यायचा. सोडियम, मॅग्नेशियम, अल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन. क्लोरीन नंतर परत इनर्ट गॅस येतो, तो कॅन्सल करून
पोटॅशियम, कॅल्शियम. म्हणजे ही जी सिरीज आहे ही एक्झॅक्टली परफेक्ट आहे जशीच्या तशी. म्हणजे पिरियोडिक टेबल मधल्या एलिमेंटची सिरीज जरी तुम्ही पाठ केली तरी न्यूलँडचा टेबल तुमचा पाठ होऊ शकतो. न्यूलँडचं अष्टक पाठ करणं सोपं जाईल. आफ्टर कॅल्शियम every eighth element did not possess a property similar to that of the first. कॅल्शियम नंतर मात्र हे जे गुणधर्म रिपीट होण्याची पिरियोडिसिटी होती, आवर्त काल होता, हा मात्र पुढे आपल्याला सारखा पाहायला मिळालेला नाही. म्हणजे फक्त कॅल्शियम पर्यंतच केमिकल प्रॉपर्टीज सिमिलर होत्या, रासायनिक गुणधर्म सारखे आपल्याला पाहायला मिळाले. कॅल्शियमच्या नंतर मात्र सारखे रासायनिक गुणधर्म आपल्याला पाहायला मिळालेले नाहीत. मग तो टेबल कसा दिसेल? जर आपण कॅल्शियम नंतरचे पण काही एलिमेंट याच्यामध्ये पुट केले तर तो अशा प्रकारे टेबल आपल्याला दिसतो. कॅल्शियम नंतर आपण क्रोमियम, टिटॅनियम, मॅंगनीज, फेरस, कोबाल्ट अँड निकल, कॉपर, झिंक, इट्रियम, इंडियम, आर्सेनिक, सेलियम असे वेगवेगळे एलिमेंट्स टेबलमध्ये पुट केले. न्यूलँडने पुट करण्याचा प्रयत्न केला, पण या टेबलने मात्र न्यूलँड्स ऑक्टेव्ह रूल फॉलो केलेला नाही. न्यूलँडचा अष्टकाचा नियम मात्र यांनी पाळलेला नाही. कारण काही गोष्टी आपल्याला ऑब्व्हियसली दिसत आहेत. पहा, कोबाल्ट आणि निकेलला एकाच बॉक्समध्ये ठेवलाय, विच इज नॉट अलाउड. आपल्या सुरुवातीच्या नियमांप्रमाणे एकाच बॉक्समध्ये ठेवला याचा अर्थ त्यांचा ॲटॉमिक मास सेम असायला हवं, की जे आपल्याकडे अलाउड नाही. सो दॅट इज रॉंग. परत खाली सेरियम आणि लॅन्थनम त्यांना पण एकत्र ठेवलंय, दॅट इज ऑल्सो नॉट अलाउड. ओके, फेरसला कोबाल्ट आणि निकेल एका बाजूला आहेत, म्हणजे कोबाल्ट आणि निकेल सर्वात डाव्या बाजूला आहेत, तर आयरन Fe जो आहे तो उजव्या बाजूला आहे. पण आपल्याला माहिती आहे आज की कोबाल्ट, निकेल आणि आयरन यांच्या प्रॉपर्टी काय सिमिलर आहेत. मग त्यांना दोन ऑपोजिट कॉर्नर्सला का ठेवलं? दे शुड बी केप्ट इन ए सिमिलर बॉक्स ऑर दे शुड फॉलो वन अनदर. एकमेकांना फॉलो करताना ते असायला हवेत, जवळ असायला हवेत. ओके, म्हणजे या टेबलमध्ये काही चुका झाल्या होत्या. जरी न्यूलँडने सगळे रूल्स फॉलो करण्याचा प्रयत्न केला होता तरी त्याच्यामध्ये काय झाल्या होत्या? चुका झाल्या होत्या. पुढल्या एलिमेंटनी या प्रॉपर्टीज फॉलो केल्या नव्हत्या. एक्झाम्पल, ऑक्सिजन, सल्फर हे नॉन मेटल्स आहेत आणि त्याच्या खाली Fe आणि सेलेनियम. Fe हा मेटल आला होता, बरोबर? म्हणजे आठवा सल्फर नंतर येणारा आठवा एलिमेंट जर Fe असेल तर Fe नॉन मेटल असायला हवा होता, पण इथे तर मेटल आहे. म्हणजे इथे काही चुका झाल्या होत्या, काही चुका निदर्शनात आल्या, म्हणून न्यूलँडचा हा पुढला टेबल परत फेल झाला. At that time, only 56 elements were known, but later several elements were discovered. न्यूलँडने ज्या वेळेला हा टेबल बनवला त्यावेळेला फक्त 56 एलिमेंट माहिती होत्या. बट स्लोली ॲज वी मूव्ह अहेड आपल्याला अजून काही एलिमेंट्स माहिती झाले, नवीन एलिमेंटची डिस्कव्हरी झाली, नवीन मूलद्रव्ये शोधली गेली. पण ही मूलद्रव्ये शोधण्यासाठी किंवा ठेवण्यासाठी आपल्या टेबलमध्ये पुरेशी जागा नव्हती. किंवा न्यूलँडचा ऑक्टेव्हचा जो रूल आहे तो पुढल्या एलिमेंट्सनी फॉलो केला नाही. दॅट वॉज द लिमिटेशन. जर त्या एलिमेंटनी पुढला रूल फॉलो केला असता, ऑक्टेव्हचा रूल फॉलो केला असता, तर आपण ऑक्टेव्हचाच टेबल आज यूज केला असता. बट इट्स नॉट अ फॅक्ट. In order to fit the existing element, Newland placed two elements in the same position, which differed in their properties. न्यूलँडने काय केलं? त्या एलिमेंटला बसवण्यासाठी जबरदस्तीने एकाच बॉक्समध्ये दोन एलिमेंट बसवले. न्यूलँडने काय केलं होतं? एकाच बॉक्समध्ये दोन एलिमेंट बसवले होते. दोन एलिमेंट कोणते? कोबाल्ट आणि निकेल आपण सांगितलं होतं आणि सेरिलियम आणि लॅन्थनम सांगितलं होतं. म्हणजे अशा प्रकारे एलिमेंटला त्याने काय केलं होतं? एकाच बॉक्समध्ये बसवलं. दॅट्स रॉंग. एकाच बॉक्समध्ये बसवलं तर प्रॉपर्टी आपली फॉलो होत नाही. आपण काय सांगितलं होतं? इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मास, अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने त्या मूलद्रव्यांना आपण अरेंज केलंय. इथे एकत्र ठेवले याचा अर्थ दोघांचा ॲटॉमिक मास सेम दिसायला हवा. दॅट्स अ लिमिटेशन. हे एक अजून आपल्याला काय मिळालं? लिमिटेशन मिळालं. In order to fit the existing element, Newland placed two elements in the same position which differed in their properties. त्यांच्या प्रॉपर्टीज काय होत्या? वेगवेगळ्या होत्या. कोणकोणत्या? कोबाल्ट, निकल आणि सेरिलियम आणि लॅन्थनम यांच्या प्रॉपर्टीज वेगवेगळ्या होत्या. हे मात्र न्यूलँडने एक्सप्लेन केलेलं नाही. हे डिडंट एक्सप्लेन व्हाय टू एलिमेंट्स वेर केप्ट टुगेदर. ते दोन एलिमेंट एकत्र का ठेवले गेलेत याबद्दल मात्र त्याने काहीही एक्सप्लेनेशन दिलेलं नाही. दॅट्स अ लिमिटेशन. म्हणून न्यूलँडचा टेबल आज आपण वापरत नाही. दिस टेबल डिड नॉट इन्क्लूड द इनर्ट गॅसेस because they were not discovered yet. न्यूलँडने ज्या वेळेला डिस्कव्हरी केली त्यावेळेला इनर्ट गॅसेस म्हणजे नोबेल गॅसेस शोधलेच गेले नव्हते, आणि जे शोधलेच गेले नाहीत त्यांच्यासाठी जागा असण्याचं काही कारण नाही. म्हणजे न्यूलँडच्या अष्टकाचा जो टेबल होता त्याच्यामध्ये
नोबेल गॅसेससाठी, निष्क्रिय वायूंसाठी कोणतीही जागा नव्हती. सो दॅट इज अ वन मोर लिमिटेशन. त्यामुळे न्यूलँडचा टेबल काय झाला, फेल झाला. आपल्याला एक्झाम मध्ये फेल्युअर सुद्धा सांगायचं आहे. न्यूलँडचे फायदे पण सांगायचे आणि न्यूलँडचे तोटे पण सांगायचे, लक्षात ठेवा. सो वी शुड गो इन अ बोथ द वे. आपल्याला दोन्ही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. सो न्यूलँडचा टेबल फेल झाला आफ्टर फेल्युअर ऑफ ए न्यूलँड्स लॉ. द नेक्स्ट अटेम्प्ट्स इन 1869. पुढला जो अटेम्प्ट होता तो 1869 ला केला गेला रशियन केमिस्ट द्रिमित्री मेंडेलेव. Dmitry Ivanovich Mendeleev. We know that this is a most successful attempt. आणि आतापर्यंतचा हा सगळ्यात जास्त सक्सेसफुल अटेम्प्ट असेल की ज्याचा टेबल आपण आजही वापरतो पण थोडासा मॉडिफाय करून. फक्त जो बेस आहे तो बेस आपण चेंज केला. सो आय कॅन से ही इज अ मोस्ट सक्सेसफुल पर्सन इन अरेंजिंग एलिमेंट्स. मूलद्रव्यांना अरेंज करण्यामध्ये सगळ्यात जास्त यश कुणाला मिळालं तर ते द्रिमित्री मेंडेलेवला. रिमेंबर वॉट एव्हर वी आर गोइंग टू स्टडी हिअर इट जस्ट अ हिस्ट्री. पण इतिहास अभ्यास करतोय आपण, कोणताही सायन्स अभ्यास करत नाही. कारण मूलद्रव्यांचा शोध कुणी लावला, त्यांना कुणी अरेंज केलं, कसं अरेंज केलं एवढंच आपण इथे अभ्यास करतो. बरोबर. त्यामुळे आपण हिस्ट्रीचा स्टडी करतोय. त्यामुळे जास्तीत जास्त इयर्स, सायंटिस्टची नावं तुम्हाला लक्षात ठेवावी लागतील आणि त्यांनी काय केलं, त्यांनी कोणते नियम सांगितले, कशा प्रकारे अरेंज केलंय हे आपल्याला लक्षात ठेवायचं. Okay, it is one of the most important contributor towards the classification of the element. मूलद्रव्यांच्या वर्गीकरणामध्ये हा सगळ्यात महत्त्वाचा पाय होता, महत्त्वाची स्टेप होती की जी द्रिमित्री मेंडेलेवने सांगितली. आणि यावेळेला जवळपास 63 एलिमेंट्स वेअर नोन. जवळपास 63 एलिमेंट शोधले गेलेले होते त्यांच्या काळापर्यंत. अँड ही बिलीव्ह दॅट atomic masses of the element was the most fundamental property of classifying element. याचं सुद्धा म्हणणं तेच होतं की जे जॉन डाल्टनने सुरुवातीला सांगितलं होतं, ॲटॉमिक मास, अणुवस्तुमान हाच बेसिक गुणधर्म आहे. द्रिमित्री मेंडेलेवने पण तोच बेस वापरला आणि त्याच बेसिसवर मूलद्रव्यांचं वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केला. He explained the relationship between the atomic masses of the elements and their physical and chemical properties. जे अगोदरच्या सायंटिस्टला जमलं नव्हतं ते द्रिमित्री मेंडेलेवने केलं. त्याने काय केलं, सगळ्या मूलद्रव्यांच्या रासायनिक गुणधर्मांचा अभ्यास केला, भौतिक गुणधर्मांचा अभ्यास केला, म्हणजे फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज स्टडी केल्या. आणि त्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज आणि ॲटॉमिक मास म्हणजे अणुवस्तुमान या दोघांमधलं रिलेशन सांगितलं, त्या दोघांमधला संबंध सांगितला. जर त्या दोघांमध्ये काही संबंध नसेल तर अरेंज करण्यात काही अर्थ नाही. बरोबर. म्हणून या दोघांमधला त्याने रिलेशन सगळ्यात महत्त्वाचं सांगितलं. अँड अमॉंग द केमिकल प्रॉपर्टीज ही कन्सन्ट्रेटेड ऑन द कंपाऊंड्स फॉर्म बाय द एलिमेंट्स विथ ऑक्सिजन अँड हायड्रोजन as they were very reactive and forms a compound with a most elements. म्हणजे त्याने फिजिकल आणि केमिकल म्हणजे रासायनिक गुणधर्म अभ्यासताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट केली होती की प्रत्येक एलिमेंटच्या सगळ्या प्रॉपर्टी स्टडी केल्या होत्या ज्या त्या काळी माहिती होत्या. आणि त्यातल्या त्यात सगळ्यात महत्त्वाची प्रॉपर्टी, महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे सगळी जी मूलद्रव्य आहेत ती ऑक्सिजन सोबत आणि हायड्रोजन सोबत अभिक्रिया करतात, ते ऑक्सिजन आणि हायड्रोजन सोबत रिॲक्ट होतात. ही सगळ्यात महत्त्वाची प्रॉपर्टी होती. ही प्रॉपर्टी सांगण्याचं सगळ्यात महत्त्वाचं काम कोणी केलं होतं, मेंडेलेवने केलं होतं. आणि या प्रॉपर्टीनुसार त्याने काय केलं होतं, सर्व मूलद्रव्यांना अरेंज करण्याचा प्रयत्न केला. He arranged elements in increasing order of their atomic masses and found that the chemical and physical properties of the elements showed repetition after a certain interval. म्हणजे जसं न्यूलँड ऑक्टेव्हला रिपिटेशन मिळालं होतं ना, 8वा जो एलिमेंट येईल त्याच्या केमिकल आणि फिजिकल प्रॉपर्टीज सारखे असतील. जसं न्यूलँड ऑक्टेव्हला मिळाली होती एक ऑर्डर रिपिटिव्हिटी, तशीच एक रिपिटिव्हिटीची ऑर्डर इथे मेंडेलिव्हला पण मिळाली की काही ठराविक काळानंतर येणारं जे मूलद्रव्य आहे त्याच्या रासायनिक आणि भौतिक गुणधर्म हे परत पहिल्या काही मूलद्रव्यांच्या संचाप्रमाणे सेटप्रमाणे परत रिपीट होतात आफ्टर सर्टन इंटरवल. एक्झाम्पल, त्यासाठी त्याने काही एलिमेंट्स अरेंज केले होते. ओके. आणि ते एलिमेंट्स अरेंज करताना त्यांनी ही रिपिटिव्हिटीची ऑर्डर पाहिली होती. म्हणजे काही गुणधर्म रिपीट होतात ना, तर ते कोणते रिपीट होतात ते शोधण्याचा प्रयत्न त्यांनी काय केला होता. हायड्रोजन, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, नायट्रोजन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन हे अरेंज एलिमेंट्स हॉरिझॉन्टली इफ दे वेर डिसिमिलर.
वेगवेगळे असेल ना तर आडवे अरेंज केले होते. अँड व्हर्टिकली इफ दे वेर सिमिलर, जर त्यांच्यामध्ये सिमिलरिटी आली तर त्यांना व्हर्टिकली कॉलम मध्ये अरेंज केलं होतं. सेम सिच्युएशन ऑक्टेव्हच्या बाबतीत पण झाली होती. न्यूलँड्स ऑक्टेव्हने पण सिमिलरली एलिमेंट्सला अरेंज करण्याचा प्रयत्न केला होता. मेंडेलिव्हने पण अशाच प्रकारे या मूलद्रव्यांना अरेंज करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके, हॉरिझॉन्टली कधी अरेंज केले आहेत आडवे, ज्यावेळेला त्यांच्या प्रॉपर्टी वेगवेगळ्या असतील, आणि व्हर्टिकली कधी केले आहेत ज्यावेळेला त्यांच्या प्रॉपर्टी बदलतील. म्हणजे प्रॉपर्टी बदलली की खालच्या रोला गेला. प्रॉपर्टी वेगवेगळ्या असतील तर पुढे पुढे गेलाय, आणि प्रॉपर्टी जर पहिल्या एलिमेंट सारखी आली, लिथियम सारखी, सोडियम सारखी आली, तर परत खाली नेक्स्ट स्टेपला गेलाय, म्हणजे खालच्या रोला गेलाय, आणि मग एलिमेंट्स अरेंज केले. जर एखादा एलिमेंट वरच्या एलिमेंट प्रमाणे त्याला नाही मिळाला, वरच्या मूलद्रव्याप्रमाणे नाही मिळाला, तर त्या ठिकाणी त्याने जागा सोडली आणि मग त्याने पुढले एलिमेंट्स अरेंज केले. जागा का सोडली आहे? आफ्टर कॅल्शियम द नोन एलिमेंट ऑफ द टिटॅनियम. कॅल्शियम नंतर जो एलिमेंट माहिती होता तो टिटॅनियम होता, पण टिटॅनियम आणि अल्युमिनियमच्या प्रॉपर्टी सारख्या नाहीत. अल्युमिनियमच्या खाली टिटॅनियम येईल, पण टिटॅनियम आणि अल्युमिनियमच्या प्रॉपर्टी सारख्या नाहीत, कारण त्याने स्टडी केला होता. बरोबर. सो ही प्लेस्ड इट बिलो द सिलिकॉन. त्याने काय केलं, टिटॅनियमला सिलिकॉनच्या खाली पुट केलं आणि तिथे एक मोकळी जागा सोडली, वॅकंट स्पेस ठेवली. एलिमेंट्सला अरेंज करताना त्याने या प्रत्येक एलिमेंटच्या प्रॉपर्टीचा अभ्यास केला होता, आणि त्याने काय सांगितलंय की मध्ये अरेंज करताना एखाद्या एलिमेंटची मॅच होणारी प्रॉपर्टी किंवा तसा एलिमेंट मूलद्रव्य नाही सापडला तर तिथे त्याने मोकळी जागा ठेवली आणि ती जागा सोडून तो पुढे गेला. Proceeding in this manner, he could arrange all known elements according to their properties and thus created the first periodic table containing a 63 element known till then. तोपर्यंत जे 63 एलिमेंट होते त्यांना एका टेबल मध्ये त्यांनी अरेंज केलं, आणि अशाच प्रकारे तो एलिमेंट्सला अरेंज करत पुढे गेला. सो आतापर्यंत त्याने जी अरेंजमेंट केली ही सगळ्यात महत्वाची अरेंजमेंट होती. प्रत्येक एलिमेंटच्या रासायनिक आणि भौतिक प्रॉपर्टीज म्हणजे फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीजचा स्टडी करून त्या एलिमेंट्सला त्यांची एक प्रॉपर पोझिशन त्याने दिली होती, आणि ज्या पोझिशनच्या प्रॉपर्टीज असणारे एलिमेंट त्या मूलद्रव्य त्याला नाही मिळालं तिथे त्याने मोकळी जागा सोडली होती. बरोबर. त्याचा हा टेबल याच कारणांमुळे सगळ्यात जास्त सक्सेसफुल झाला होता. मग त्याने काय बेसिक प्रिन्सिपल वापरलं होतं? ऑन द बेसिस ऑफ दिस मेंडेलिव्ह स्टेटेड ए लॉ नोन ॲज अ मेंडेलिव्हज पिरियडिक लॉ. त्याने जी अरेंजमेंट केली ना, जो स्टडी केला होता, त्याच्या बेसिसवर त्याने एक स्टेटमेंट सांगितलं, फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स आर पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. भौतिक आणि रासायनिक गुणधर्म जे आहेत मूलद्रव्यांचे ते पिरियडिक फंक्शन आहेत, आवर्ती काल आहेत. कशाचे? त्यांच्या अणुवस्तुमानाचे ॲटॉमिक मासेसचे. पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मास, दॅट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट स्टेटमेंट हियर. लक्षात ठेवा, पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मास, दॅट इज अ व्हेरी 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 इम्पॉर्टंट स्टेटमेंट हियर. हे स्टेटमेंट लक्षात ठेवा. द फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स आर पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. भौतिक आणि रासायनिक गुणधर्म जे आहेत ते आवर्ती कालानुसार बदलतात. कशानुसार? त्याच्या ॲटॉमिक अणुवस्तुमानानुसार, ॲटॉमिक मासेस नुसार. ओके, इथे आपण थांबूयात. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण मेंडेलिव्हने काय काय केलंय, त्याच्यात पिरियडिक टेबल कशा प्रकारे होता, ती अरेंजमेंट कशी केली आहे त्याने टेबलमध्ये, आणि मग आजचा जो मॉडर्न पिरियडिक टेबल आपण वापरतो त्याच्यामध्ये आणि मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलमध्ये काय सिमिलरिटी आहे हे डिस्कस करूयात. आतापर्यंत जे डिस्कस केलंय हे समजलंय सर्वांना? Yes, sir. तो